कला, क्रीडा, विज्ञान क्षेत्र कोणतंही असो, यंदाच्या वर्षी भारतीयांचा दबदबा पार जागतिक ते राष्ट्रीय पातळीवरही राहिला. प्रावीण्य, कौशल्य, जिद्द, प्रतिभा प्रत्येक निकषावर भारतीयांची ही कामगिरी गौरवास्पदच ठरली. 2025 हे वर्ष भारतीयांसाठी जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर गौरवाचं ठरलं. साहित्य, संगीत, समाजसेवा, पर्यावरण, उद्योग, क्रीडा आणि सार्वजनिक जीवनात भारतीयांनी मिळवलेले सर्वोच्च सन्मान हे भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचं प्रतिबिंब ठरलं. साहित्य क्षेत्रात बुकरप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. यंदा कन्नड लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादक दीपा भस्ती यांना हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज या पुस्तकासाठी हा सन्मान मिळाला. समाजाच्या उतरंडीत गावकुसाबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचं संवेदनशील चित्रण यात केलं आहे. संगीत क्षेत्रात भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला. Music is light and music is laughter and let's all be surrounded by love, light and laughter and thank you for the music and thank you for त्रिवेणी या अल्बमसाठी त्यांना दक्षिण आफ्रिकेचे वूटर केलरमन आणि जपानच्या एरू मात्सुमोटो यांच्या सोबत हा सन्मान मिळाला. भारतीय संगीत परंपरेचा जागतिक संगम या अल्बममधून घडला आहे. समाजसेवेत भारतातल्या एज्युकेट गर्ल्स या संस्थेला रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणातील लैंगिक असमानता दूर करण्यासाठीच्या कार्याची ही ऐतिहासिक दखल ठरली. संयुक्त राष्ट्रांच्या पुरस्कारांमध्ये वर्षा देशपांडे यांना लोकसंख्या पुरस्कार तर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांना संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कार मिळाला. पर्यावरणासाठी छत्तीसगडमधील हसदेव अरण्य जंगल वाचवणारे आलोक शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार मिळाला. साहित्य आणि सांस्कृतिक संवादासाठी जावेद अख्तर यांना रशियाचा दोस्तोवस्की स्टार पुरस्कार देण्यात आला. उद्योग क्षेत्रात लीना नायर यांना ब्रिटनचा सीबीई सन्मान मिळाला. राष्ट्रीय स्तरावर पद्मविभूषण पुरस्कार 7 मान्यवरांना देण्यात आले. यात औषध क्षेत्रातील योगदानासाठी दुव्वूर नागेश्वर रेड्डी, सार्वजनिक कार्यासाठी माजी सरन्यायाधीश जगदीश सिंह खेयर, कला क्षेत्रासाठी कुमुदिनी रजनीकांत लाखिया आणि लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, साहित्य तसंच शिक्षण क्षेत्रासाठी मरणोत्तर MT वासुदेवन नायर, व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी मरणोत्तर ओसामू सुझुकी आणि कला क्षेत्रासाठी मरणोत्तर शारदा सिन्हा यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. 2025 मध्ये पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातल्या मान्यवरांचाही समावेश आहे, ज्यात ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, डॉक्टर मनोहर जोशी मरणोपरांत लोककार्य, प्रख्यात गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण, श्री पंकज केशुभाई उधास मरणोपरांत कला गायन, उनकी पत्नी श्रीमती फरीदा पंकज उधास. आणि ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर अशोक सराफ, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य, अश्विनी भिडे देशपांडे, चैत्राम देवचंद पवार, जसपिंदर नरुला, मारुती चितमपल्ली, रोणू मुजुमदार, सुभाष शर्मा, वासुदेव कामत आणि डॉक्टर विलास डांगरे या महाराष्ट्राच्या मान्यवरांना पद्मश्री सन्मान मिळाला. श्री अशोक लक्ष्मण सराफ, कला फिल्म अभिनय. श्री अच्युत रामचंद्र पलव, कला कैलीग्राफी. श्रीमती अरुंधति भट्टाचार्य, व्यापार एवं उद्योग. श्री चैत्र राम पवार,
समाजसेवा. श्री मारुति चित्तमपल्ली, साहित्य एवं शिक्षा. श्री वासुदेव तारानाथ कामत, चित्रकला. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या शिल्पकलेमधील अतुलनीय योगदानासाठी 14 नोव्हेंबर 2025 ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भारताच्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 पुरस्कारांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत विविध श्रेण्या तयार करून रँकिंग आणि पुरस्कार प्रदान केले गेले. महाराष्ट्राने या पुरस्कारांमध्ये एकूण 10 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले, ज्यात मीरा भाईंदर महानगरपालिकेनं सुपर स्वच्छ लीग सिटीमध्ये अव्वल स्थान पटकावलं. ये कैटेगरी है उन स्वच्छ शहरों की जिनकी जनसंख्या 3 लाख से 10 लाख के बीच है. प्रथम स्थान मीरा भाईंदर. दादासाहेब फाळके पुरस्कार दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना. Shri Mohanlal being recognized for his monumental contributions, unparalleled versatility, artistry that have profoundly shaped narrative cinema, inspired generations of artists, cemented his legacy as a cultural phenomena, and a great master of his craft. ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना. याशिवाय राज्य प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला आणि संत नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. एकूणच 2025 मधील हे सन्मान भारताच्या सांस्कृतिक ताकदीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि जागतिक नेतृत्वाचा ठोस दाखला ठरले. याच पुरस्कारांच्या मालिकेत वर्ष अखेरीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले. विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च जीवन गौरव असलेल्या विज्ञान रत्न या पुरस्कारानं महाराष्ट्राचे सुपुत्र खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला. ब्रह्मांड शास्त्रातील मूलभूत संशोधन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि पुण्यातील आयुका संस्थेच्या स्थापनेमुळे त्यांनी भारतीय विज्ञानाला जागतिक ओळख मिळवून दिली. विशिष्ट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या विज्ञानश्री पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 4 मान्यवरांचा समावेश झाला. रासायनिक अभियांत्रिकीतील संशोधनासाठी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्राध्यापक अनिरुद्ध भालचंद्र पंडित, पर्यावरण विज्ञानासाठी नागपूरच्या CSI नेरी संस्थेचे संचालक डॉ. S. व्यंकट मोहन, अणुऊर्जा क्षेत्रातील योगदानासाठी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे डॉ. युसुफ मोहम्मद शेख, तर गणित आणि संगणक विज्ञान क्षेत्रात संशोधनासाठी TIRFचे प्राध्यापक महान MJ यांना हा सन्मान मिळाला. तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणाऱ्या विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांमध्येही महाराष्ट्राची ठळक उपस्थिती दिसली. भौतिकशास्त्रासाठी आयुका पुणेचे प्राध्यापक सुहृद मोरे, तर गणित आणि संगणक विज्ञानासाठी TIFR मुंबईचे प्राध्यापक सव्यसाची मुखर्जी यांना गौरवण्यात आलं. यावर्षी एकूण 24 राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देण्यात आले. या सन्मानांनी ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या जोरावर भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असल्याचं स्पष्टपणे अधोरेखित केलं. राष्ट्रीय बालवीर पुरस्कारांमध्ये यंदा महाराष्ट्राच्या अर्णव महर्षी याचा सन्मान झाला. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला गौरवण्यात आलं. अर्णव अनुप्रिया महर्षि, विज्ञान एवं तकनीक, उम्र 17 साल, औरंगाबाद, महाराष्ट्र. एकूणच 2025 मधील हे सन्मान भारताच्या विविधांगी ताकदीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि जागतिक नेतृत्वाचा ठोस दाखला ठरले.